मित्रांनो, स्मार्टफोनच्या हार्डवेअर बद्दल तर आम्ही मी तर सारखाच बोलत असतो. सॉफ्टवेअर बद्दल आपण जास्त बोलत नाही. आणि ह्या व्हिडिओमध्ये 2026 मध्ये सगळ्यात चांगले UI म्हणजे जे रॅपर्स असतात जे तुम्ही वापरतात, सॅमसंग वरती One UI आहे, Xiaomiच्या फोन्स वरती HyperOS येतं, नथिंग वरती नथिंग OS येतं, OnePlus वरती Oxygen OS येतं. हे मी ह्यांच्याबद्दल बोलणार आहे. ह्यांचे पॉझिटिव्स काय, ह्यांचे नेगेटिव्स काय, ह्याच्यामध्ये AI फीचर्स कुठले आहेत, अपडेट्स काय, प्रत्येक ब्रँडचा जो UI आहे ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा, कुठलंही UI खराब किंवा खराब असतात, त्याच्यामध्ये नेगेटिव्ह गोष्टी असतात, पण असं नाहीये की एकाला एकच सगळ्यात चांगलं आहे आणि सगळ्यांना तेच आवडेल असं नाहीये. काही लोकांना X आवडतं, काही लोकांना Y आवडतं. तर तुम्ही मला ह्या व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सांगा की तुम्हाला कुठला UI सगळ्यात जास्त आवडतो किंवा तुम्ही कुठलं वापरता ते. चला चालू करूया. व्हिडिओ नक्की बघा. यू विल गेट एन आयडिया ऑफ विच UI इज व्हॉट. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आला असाल, सबस्क्राईब अँड बेल आयकन. येस, सबस्क्राईब करायला भरपूर लोक विसरतात. लिटरली अनसबस्क्राईब्ड व्ह्यूज जर का बघितल्यानंतर 65-70% लोक अनसबस्क्राईब्ड असतात. तर सबस्क्राईब नक्की करा. तसं मी पिक्सेल UI जे ते यूज करत नाही, कारण दॅट इज नेटिव्ह अँड्रॉइड. म्हणजे जे बेस आहे ना तेच पिक्सेल फोन्सवरती तुम्हाला मिळतं. क्लीन, मिनिमलिस्टिक, जास्त फीचर्स नाही असं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पिक्सेल UI तुम्हाला आवडेल. पर्सनली मला 8-10 वर्षापूर्वी नेटिव्ह अँड्रॉइड आवडायचं, कारण की बाकीचे जे UI होते ना किंवा स्किन्स जे होते ना ते इतके चांगले नव्हते, बग्स असायचे. आता नाही, आता बाकीचे UI जे आहेत ना ते खूप जास्त फीचर देतात. चला लेट अस स्टार्ट. टेक्नो आणि इन्फिनिक्स असला तर त्याच्यावरती इधर HiOS आणि XOS 16 ते दोन्ही सिमिलरच आहेत, काही फरक जास्त नाहीये, फक्त नाव थोडं वेगळं आहे. आता जे रिसेंट अपडेट आलेलं ना ते बेसिकली iOS 26 सारखं दिसतं. येस, हेवीली इन्स्पायर्ड बाय iOS. म्हणजे तुम्ही जर का आयफोन वापरत असाल, व्हेरी सिमिलर एक्सपिरियन्स तुम्हाला इन्फिनिक्स किंवा टेक्नो फोनवरती मिळेल. आणि लक्षात ठेवा, हे 20-25 हजाराचे 15 हजाराचे फोन असतात, त्याच्यावरती तो एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. लॉक स्क्रीन कस्टमायझेशन मिळतात, डेप्थ इफेक्ट वगैरे आहे. ऑक्सिजन OS सारखे तुम्ही आयकन स्ट्रेच करू शकता. हो, त्याच्याबरोबर जे शॉर्टकट्स असतात ते येत नाही, पण तुम्हाला जर का डिझाईन पाहिजे असेल, स्ट्रेच आयकन पाहिजे असेल, ते तुम्ही करू शकता. लिक्विड ग्लास इफेक्ट, iOS 26 सारखा लिक्विड ग्लास इफेक्ट आहे. AI मध्ये त्यांचे स्वतःचे एला असिस्टंट, एला AI इन्फिनिक्स वरती येतं आणि फोलॅक्स जे ते तुम्हाला XOS वरती मिळतं, बेसिकली टेक्नोच्या फोन्स वरती. AI सबटायटल्स, AI इरेज वगैरे. पण ह्याच्यामध्ये नेगेटिव्ह सुद्धा आहे. जनरली अपडेट्स तुम्हाला जास्त मिळत नाहीत, जास्तीत जास्त 2 वर्षाचे किंवा 3 वर्षाचे. अगदी जर का थोडा महागातला फोन असेल, बजेट फोन्स वरती तर अपडेट्सच मिळत नाही आणि इतकं रिफाइंड नाहीये. बजेट फोन्स असतात त्यामुळे इट इज ओके. मी इनफॅक्ट काय करतो माहिती का, प्रत्येक OSचं सगळे जे प्लसेस मायनसेस वगैरे आहेत सगळं काही मी एका स्क्रीनवरती दाखवतो. तुम्हाला पॉज करा आणि बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. दुसरा, HyperOS 3.0 जे Xiaomiच्या फोन्स वरती येतं. फीचर पॅक्ड आहे. इनफॅक्ट मी म्हणेन की सगळ्यात फीचर पॅक्ड आणि हेवी UI जर का असेल ना तर ते HyperOSच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉक स्क्रीन कस्टमायझेशन, वॉलपेपर्स, डायनॅमिक स्क्रीन, सगळं काही, सगळे फीचर्स जे तुम्हाला आहेत ना ते मिळतं. हायपर आयलंड मिळतं, विच इज आय थिंक व्हेरी गुड. AI चे फीचर्स सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी मिळतात. रायटिंग टूल्स मिळतात, साऊंड रेकग्निशन, सबटायटल्स वगैरे, या सगळ्या गोष्टी मिळतात. पण एक गोष्ट मला ना जरा जास्त बल्की वाटतं. फीचर्स आहेत पण बल्की सुद्धा आहे. जर का तुमच्याकडे प्रीमियम Xiaomi फोन असेल तर 4 वर्षाचे वगैरे अपडेट्स मिळतात, विच इज OSचे अपडेट्स. आणि जर का बजेट असेल तर 2 वर्षाचे अपडेट्स मिळतात, विच इज ओके. म्हणजे ह्याच्याहून कमी नसायला पाहिजे. नेगेटिव्ह सांगायचं झालं ना तर अपडेट्स रेग्युलरली मिळत नाहीत, स्लो आहेत थोडं अपडेट करण्यात. थर्ड पार्टी ऍप्स आहे त्याच्यामध्ये. येस, म्हणजे ब्लोटवेअर वगैरे म्हणायचं झालं ना तर डेफिनेटली आहे. एस्पेशली जर का तुम्ही बजेट फोन Xiaomiचे घेतले ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात. आणि बग्स आहेत, इतके नाही आहेत, पण कधी कधी बग्स मिळतात तुम्हाला. एक मागच्या वर्षात सगळ्यात मोठा जो अपग्रेड झालाय तो म्हणजे Vivoच्या फोन्सवरती. येस, आधी फंटच OS असायचं, खरंच डेटेड वाटायचं. आता Origin OS 6 आलंय, विच इज बेस्ड ऑन Android 16. खूप मोठा अपडेट आहे. अगेन तुम्हाला सांगू का, iOSला धरूनच त्यांनी बनवलेलं आहे. लॉक स्क्रीन कस्टमायझेशन आहेत, लिक्विड ग्लास इफेक्ट वगैरे, ॲनिमेशन स्मूथ झालेले आहेत. Origin आयलंड येतं, त्याचं इम्प्लिमेंटेशन सगळ्यात बेस्ट आहे. AOD, लॉक स्क्रीनवरती AOD वगैरे ॲनिमेशन जे आहेत, कस्टमायझेशन ते आलेले आहेत. फ्लिपकार्ट्स वगैरे आहेत. AIचे फीचर्स मध्ये सुद्धा भरपूर मिळाले. AI इरेजर, सीन चेंजर, फोटो एडिटिंग टूल्स, आयलँड वरती ड्रॅग अँड ड्रॉप तुम्ही करू शकता. ह्या सगळ्यात. आणि 2 वर्षाचे जनरली जे Vivoचे किंवा iQOOचे सुद्धा फोन्स असतात ना, 2 वर्षाचे अपडेट्स तुम्हाला मिळतात. जर का तुम्ही महागातले प्रीमियम Vivoचे फोन्स घेतले, X सिरीज वगैरे, त्याच्यामध्ये 5 वर्षाचे अपडेट्स तुम्हाला मिळतात. एवढं नेगेटिव्ह मी जास्त नाही म्हणणार. एवढंच आहे की कधी कधी ना UI डिझाईन जे आहे ना ते इनकन्सिस्टंट वाटतं, पण
अपडेट्सने ते हळूहळू ते फिक्स करतायत. ब्लोटवेअर्स आहेत, थर्ड पार्टी ऍप्स वगैरे आहेत. आणि हो, सगळ्यात मला जे ओरिजिन ओएस किंवा आधी फंटस असायचं सगळ्यात जे खराब वाटतं ना ते म्हणजे त्यांचं जे ऍप स्टोर आहे ना त्याचे नोटिफिकेशन सारखे येत असतात, ते मला आवडत नाही. आता वळूया मोटोरोला फोन्सकडे. भरपूर लोकांकडे मोटोरोला फोन्स आहेत, म्हणजे हॅलो UI येतं त्याच्यामध्ये. ह्या वेळचं मागचं अपडेट जे होतं ना ते चांगलं होतं. ह्या वेळचं थोडं मला डिसअपॉइंटिंग वाटलं, सांगू का? कारण की लॉक स्क्रीन कस्टमायझेशन अजूनही काही जास्त मेजर आलेलं नाहीये त्याच्यामध्ये. आयकन रिसाइजिंग वगैरे नाहीये. आय होप दे ब्रिंग इट. ग्रॅन्युलर कस्टमायझेशन, डीप कस्टमायझेशन त्याला म्हणतो ना, ते थोडं कमी आहे. तुमचं फुल कंट्रोल नाहीये UI वरती एवढं कस्टमायझेशनच्या बाबतीत, ते तुम्हाला सांगेन. आणि तसं बघायला गेलं ना तर स्टॉक अँड्रॉइड आहे ना तसं सिमिलरच वाटतं हे. पण त्यांचे फीचर्स काही काही जे आहेत, स्मार्ट कनेक्ट फीचर्स आहेत, मोटोचे जेस्चर्स जे आहेत, या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. आणि तुम्हाला मिड रेंज मध्ये सुद्धा म्हणजे 20-25 हजारच्या फोन्स मध्ये सुद्धा मोटो सिक्युअर वगैरे असे फीचर्स मिळतात. तर आहेत, फीचरच्या बाबतीत आहेत चांगले. मोटोचे एआयचे फीचर्स, इनफॅक्ट मी म्हणेन सॅमसंगच्या फोन्स नंतर जर का एआय फीचर कोणी चांगले इम्प्लिमेंट केले ते मी म्हणेन मोटो आहे. आणि तुम्हाला जर का वेगवेगळे एआय वापरायचे, म्हणजे परप्लेक्सिटी वापरायचे किंवा जेमिनी वापरायचे किंवा को पायलट वापरायचे, तुम्ही शिफ्ट करू शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यूज करू शकता. अपडेटच्या बाबतीत दे हॅव इम्प्रूव्ड. पहिल्यांदा इतके चांगले नव्हते. प्रीमियम जर का मोटोरोलाचे फोन घेतले ना, लिटरली 7-7 वर्षाचे अपडेट्स द्यायला चालू केलेत. मिड रेंज मध्ये तुम्हाला 3 वर्षाचे मिळतात. अगदी स्वस्तातले 10-15 हजारचे फोन घेतले तर 1 वर्षाचा अपडेट मिळतो. एक गोष्ट आहे, आता जे रिसेंट अपडेट्स आलेत ना त्याच्यामध्ये त्यांनी ब्लोटवेअर थर्ड पार्टी ऍप्स आणलेले आहेत. अनइन्स्टॉल वगैरे करू शकता, पण ते आहे. अपडेट्सच्या बाबतीत ना मोटोरोला थोडं इम्प्रूव्हमेंट डेफिनेटली पाहिजे, हे मी म्हणेन. आता माझा फेवरेट UI टॉप 2 मध्ये जर का बघायचं झालं ना तर हाय ऑक्सिजन OS 16. कलर OS 16, ऑक्सिजन OS 16 19-20चाच फरक आहे, जास्त फरक नाही. त्यामुळे वेगवेगळ्या सांगणार नाही. म्हणजे ऑप्पोचे जे फोन्स आहेत, ऑप्पो, OnePlus हे ऑप्पोच आहे. रिअलमी सुद्धा आहे, पण रिअलमी मध्ये थोडा फरक आहे त्यामुळे मी वेगळं घेतोय. पण ऑक्सिजन OS 16 आणि कलर OS 16 जे आहेत ना, वन ऑफ द बेस्ट. बग्स जास्त नाही आहेत. ॲनिमेशन्स वगैरेच्या बाबतीत, युजफुलनेसच्या बाबतीत, फ्लुइडिटीच्या बाबतीत जर का तुम्ही बघायला गेला ना, आय थिंक दे हॅव डन एक्स्ट्रीमली वेल. इव्हन कलर OS 16 पेक्षा ऑक्सिजन OS 16 जो आहे ना तो मला अतिशय आवडतो. डायनॅमिक लाईट इफेक्ट आहे, म्हणजे मॉडर्न दिसणारा फोन दिसतो. म्हणजे OS आहे मॉडर्न दिसतं. लॉक स्क्रीन कस्टमायझेशन, विजेट्स, स्ट्रेच आयकन्स, त्याच्यामध्ये शॉर्टकट्स, iOS चे भरपूर एलिमेंट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतील, पण ते चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट केलेले आहेत. सो ओव्हरऑल आय थिंक टॉप 2 फेवरेट जर का तुम्ही UI विचारलं ना तर मी ऑक्सिजन OS म्हणेन. एआयच्या बाबतीत सुद्धा जे तुम्हाला सगळं पाहिजे ते फीचर्स मिळतं. माइंड स्पेस सुद्धा, म्हणजे प्लस की मिळते. कॉन्टेक्च्युअली तुम्ही स्क्रीनवरती काय करताय ते तो स्टोअर करतोय ॲज अ जर्नल आणि तुम्हाला सांगतं. सो एआयचे फीचर्स सुद्धा चांगले आहेत. अपडेटच्या बाबतीत सुद्धा डिसेंट आहेत. 5 वर्षाचे फ्लॅगशिपला तुम्हाला अपडेट्स मिळतात. बजेट किंवा मिड रेंज असेल किंवा 2-3 वर्षाचे OS अपडेट्स मिळतात. सो दॅट इज ऑल्सो क्वाईट गुड. आता ऑक्सिजन OS का मला कलर OS 16 पेक्षा जास्त आवडतं, कारण कलर OS मध्ये ना तुम्हाला ब्लोटवेअर्स भरपूर, थर्ड पार्टी ॲप्स भरपूर आहेत, हॉट ॲप्स, हॉट गेम्स वगैरे असतात त्याच्यामध्ये. तर हे डेफिनेटली मी म्हणेन OnePlusच्या फोन्सवरती ऑक्सिजन OS वरती थोडे कमी आहेत, अँड दॅट्स वाय फॉर मी इट इज क्वाईट गुड. आता रिअलमी UI जे आहे ना ते ऑक्सिजन OS किंवा कलर OS सारखंच आहे, पण त्याच्यामध्ये 2-3 अजून चांगल्या गोष्टी येतात. एक तर तुम्हाला लिक्विड ग्लास इन्स्पायर्ड डिझाईन मिळतात, तर ते तुम्हाला आवडत असेल ते iOS सर्कल लूप, ह्यांना सुद्धा अपडेट 4 वर्षाचे फ्लॅगशिपमध्ये मिळतात. कलर OS मध्ये तुम्हाला 5 वर्षाचे किंवा ऑक्सिजन 5 वर्षाचे मिळतात, याच्यामध्ये 4 वर्षाचे. आणि जर का बजेट रेंजचं घेतलं तर 2-3 वर्षाचे OS अपडेट्स मिळतात. पण हो, नेगेटिव्ह आहेत. रिअलमी UI मध्ये तुम्हाला डेफिनेटली भरपूर ब्लोटवेअर, ऑप्टिमायझेशन इतकं चांगलं नाहीये. सो दॅट इज व्हॉट इट इज. एक UI जी मला हळूहळू इज ग्रोईंग अपॉन मी, माहितीये कुठली आहे? नथिंग OS 4.1. क्लीन, मिनिमल लुक. बाकी लोक कसं कलरफुल, एकदम असं पंची आयकन्स, असे दिसायला एकदम असं पॉपआउट कलर्स जे असतात ना असे बाकीचे दिसतात. पण नथिंग OSने उलटा डिरेक्शन घेतलेली. त्यांनी बेसिकली एकदम मिनिमल केलेलं आहे. ब्लॅक अँड व्हाईट, भरपूर त्यांचे जे विजेट्स वगैरे ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहेत. सो अ व्हेरी डिफरंट अप्रोच त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे मॉडर्न दिसतं पण अतिशय क्लीन, मिनिमलिस्टिक फील येतो त्याचा. त्यांच्यामध्ये ना आता हे OS नाही, पण ग्लिफ मॅट्रिक्स डिस्प्ले, ग्लिफ बार आणि त्याचे जे साऊंड इफेक्ट्स वगैरे तुम्ही करू शकता, कस्टमाइज करू शकता तुमची रिंगटोन. या सगळ्या छोटे छोटे फीचर्स आहेत. त्यांचे विजेट सुद्धा खूप चांगले आहेत. इतरांपेक्षा जर का तुम्ही बघितलं ना, युजफुल विजेट्स आहेत. त्यांची कम्युनिटी सुद्धा आहे जे डेव्हलप करते विजेट. सो इसेन्शियल की आहे जी हळूहळू जास्त फंक्शनल होतीये. या सगळ्या गोष्टी डेफिनेटली आहेत. एआयचे फीचर्स हळूहळू येत आहेत. इनफॅक्ट मला वाटतं पुढच्या 1-2 वर्षात एआयचे सगळ्यात जास्त फीचर्स नथिंग OS वरती असतील. आता तरी स्मार्ट ड्रॉवर वगैरे आहे आणि अपडेट्सच्या बाबतीत 5 वर्षाचे अपडेट्स ते देतात, त्यामुळे दॅट इज क्वाईट गुड. मिड रेंजमध्ये तुम्हाला 3 वर्षाचे अपडेट्स मिळतात. तसं म्हणायला गेलं ना तर इतर
UI च्या कंपॅरिझनमध्ये एवढे फीचर्स नाही आहेत, पण जे दिलेत ना खूप चांगले इम्प्लिमेंट केलेले आहेत. सो दॅट इज व्हॉट इट इज. अँड नाव फायनली माय फेवरेट, जे मी माझ्या हिशोबाने अतिशय बग फ्री क्लीन एक्सपिरियन्स तुम्हाला देतात, ते म्हणजे वन UI. ह्याच्यामध्ये एक नेगेटिव्ह आहे वन UI, म्हणजे सॅमसंगचे जे फोन आहेत त्यांच्यामध्ये ना स्वतःचेच फर्स्ट पार्टी ॲप्स एवढे असतात विचारू नका. हो, काही काही खूप फायद्याचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही गुड लॉक त्यांचं इन्स्टॉल केलं ना, अहो काय लेवलचं कस्टमायझेशन तुम्ही करू शकता, म्हणजे जे पाहिजे तुम्ही ते गुड लॉक बरोबर करू शकता. इन्स्टॉल करा, जर का सॅमसंगचा फोन आहे ना, गुड लॉक तुम्ही इन्स्टॉल करा आणि बघा, ॲब्सोल्युटली फुल्ली, म्हणजे जर का 10 असेल ह्याचे मात्र बाकीचे कस्टमायझेशन 5 किंवा 6 लेवलला, इतकं या लेवलचं कस्टमायझेशन तुम्ही वन UI मध्ये करू शकता. युजर एक्सपिरियन्स जबरदस्त आहे, स्टेबल आहे, मॉडर्न डिझाईन आहे, कस्टमायझेशन तुम्हाला लॉक स्क्रीन AOD ह्या सगळ्या करायचं असतील खरंच चांगले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉफ्टवेअर अपडेट जे वन UI देतो ना, दॅट इज नेक्स्ट लेवल. फॉर एक्झाम्पल, मला सॅमसंग अजून एका गोष्टीमुळे फार आवडतो. मी ट्रॅव्हल खूप जास्त करतो, बाहेर गेल्यावर ना टॅप अँड पे, सॅमसंग वॉलेट आणि सॅमसंग पे मी खूप वापरतो. जे ॲपल वापरतात तिथं ॲपल पे US मध्ये खूप चालतं, पण सॅमसंग पे स्वतः तेवढं चालतं. अँड्रॉइड फोन असला ना तर फक्त सॅमसंगचा तुम्ही टॅप अँड पे करू शकता. नंतर डेस्क मोड आहे, तुमचा फोन तुम्हाला ॲज अ डेस्कटॉप वगैरे वापरायचं तर सिमलेस कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळते. इको सिस्टम इंटिग्रेशन खूप चांगलं आहे. AI गॅलेक्सी AI वन ऑफ द बेस्ट. फोटो एडिटिंगमध्ये तुम्हाला सर्कल टू सर्च वगैरे सगळ्यात आधी त्यांनी आणलेलं, ऑब्जेक्ट इरेझर एक्सलंट. आणि सगळं जे इम्प्लिमेंटेशन आहे ना ते जसं तुम्ही एक्सपेक्ट करता तसं चालतं. आय मीन इट जस्ट वर्क्स. आणि जसं आधी सांगितलं 7 वर्षाचे अपडेट्स, म्हणजे स्वतः गुगल सुद्धा ना 5 आणि 6 वर्षाचे देत होता. हे तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं की 7 वर्षाचे अपडेट. आणि फक्त फ्लॅगशिप मध्ये नाही, इव्हन तुम्ही मिड रेंजचे वगैरे त्यांचे फोन A सिरीज M सिरीजचे घेतले ना त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला 6 वर्षाचे अपडेट्स मिळतात. म्हणजे विचार करा, फ्युचर प्रूफ आहे. हो, पण जसं सांगितलं फर्स्ट पार्टी ॲप्स भरपूर, ब्लोटवेअर भरपूर असतात, ते अनइन्स्टॉल करू शकता. पण सॅमसंगचे स्वतःचे ॲप्स जे आहेत तर ते तुम्हाला अपडेट वगैरे करायचं त्यांचं स्टोअरमध्ये जाऊन तिकडनं अपडेट्स वगैरे म्हणजे आहेत, ब्लोटवेअर त्याच्यामध्ये आहे. सो फायनली, जर का तुम्हाला मिनिमलिस्टिक क्लीन वगैरे लुक पाहिजे असेल तर नथिंग OS तुम्हाला आवडेल. जर का तुम्हाला भरपूर कस्टमायझेशन्स क्लीन पाहिजे असेल, मॉडर्न UI आणि भरपूर फीचर्स वगैरे पाहिजे असतील ना तर मी म्हणेन वन UI. आणि एक्सपिरियन्स अतिशय स्मूथ फ्लुइड एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर मी म्हणेन ऑक्सिजन OS. येस. आणि जर का आयफोन लुक पाहिजे असेल तर तुम्ही रिअलमी UI, हायपर OS आणि कुठलेही हे जे बाकीचे UIs आहेत ना ते तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. जसं मी आधी तुम्हाला विचारलेलं, तुम्ही आत्ता कुठलं UI वापरताय आणि तुम्हाला कुठलं UI सगळ्यात चांगलं वाटतं, ह्या 2 गोष्टी कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.